नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर घरबसल्या आपल्याला वर्क फ्रॉम होम करायचं असेल काम किंवा पार्ट टाईम काम करायचं असेल, एका महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी किंवा 5-6 महिन्यासाठी आपल्याला जर वेळ असेल किंवा आपल्याला पार्ट टाईम काम करायचं आहे, आपल्याला प्रत्येक महिन्यासाठी जी स्टाइपेंड आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला 10,000, 5,000, 15,000, 25,000 पर्यंत जी स्टाइपेंड आहे तर ती मिळणार आहे. तर आपल्या इंटरेस्टनुसार आपण काही काम करू शकतो आणि त्यात आपण बेस्ट काम करू शकला तर आपल्याला परमनंट जॉबसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपण इंटर्नशिपसाठी कोणते जॉब जे आहे तर ते त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला काम करायचं असेल वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाईम जॉब, तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी एक आपण इंटर्नशाला ही जी एक ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपण व्हिजिट केलेली आहे आणि आपल्याला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो इंडियाज नंबर 1 प्लॅटफॉर्म फॉर फ्रेशर जॉब इंटर्नशिप अँड कोर्स. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा साईनअप करायचं सांगितलेलं आहे. साईनअप करण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी खालती स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फ्रेशर्स जॉब म्हणून आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर वर्क फ्रॉम होम, पार्ट टाईम आणि MBA, इंजिनिअरिंग, मीडिया, डिझाईन, डाटा सायन्स. तर ह्या ज्या आपल्याला कॅटेगरी दिलेल्या आहेत तर त्यात आपण आपल्या इंटरेस्टनुसार त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाईम काम करू शकणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट साईनअप दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पली आपल्या गुगलने जे साईनअप आहे तर ते करून घ्यायचं आहे गुगल अकाउंटने. तर या ठिकाणी तुम्ही साईनअप करणार तर साईनअप केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकतात आपण लेटेस्ट ऑपॉर्च्युनिटीज दिलेली आहे. आपल्याला सर्टिफिकेशन कोर्सेस आहे, टेलिकॉलिंग आहे, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी टेलिकॉलिंगसोबत जे काम आहे तर ते करायचे असेल घर बसल्या तर एका महिन्यासाठी कोर्स आहे हा. आपल्याला 25,000 ते 40,000 पर्यंत जी स्टाइपेंड आहे, पेमेंट आहे तर ती त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आपण खालती स्क्रोल केल्यावर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या ज्या इंटर्नशिप आहे किंवा जॉब आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी लास्टला आल्यावर आपल्याला इंटर्नशिप बाय प्लेसेस दिलेलं आहे. तर आपल्या लोकेशननुसार आपल्याला जर इंटर्नशिप पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात बेंगलोर आहे, दिल्ली आहे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, पुणे, कलकत्ता, गुरगाव. तर अशा पद्धतीचे जे लोकेशन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मी या ठिकाणी सिम्पली मुंबई या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. जसे मुंबई या ऑप्शनवरती मी क्लिक करणार, या ठिकाणी मला वेगवेगळ्या पद्धतीचे जे ऑफर आहे तर ते पाहायला मिळणार आहे. जसे की कंटेंट अँड सोशल मीडिया मार्केटिंग. तर यामध्ये तुम्हाला लोकेशन मुंबईचं दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला 3 महिन्याचा जो कोर्स आहे तर तो पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला 7,500 प्लस जी स्टाइपेंड आहे तर ती प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी काम आपलं काय असणार आहे, असिस्टंट इन एडिटिंग टेलिव्हिजन कंटेंट, म्युझिक, रील्स अँड डिजिटल प्रॉम्प्ट्स. तर अशा प्रकारची जी कामं आहे तर ती त्या ठिकाणी असणार आहे कंटेंट अँड सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये. त्यानंतर तुम्ही खालती जसे स्क्रोल कराल तुम्हाला परत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कंटेंट क्रिएटर. तर याचे आपल्याला स्टाइपेंड मिळणार आहे प्रत्येक महिन्याला 10,000 पासून ते 25,000 पर्यंत आपल्याला 3 महिन्यासाठी जे कोर्स आहे तर तो पाहायला मिळणार आहे. त्यात आपल्याला सोशल मीडिया मार्केटिंग यायला पाहिजे. जसे की इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल तर त्यांचे जे कंटेंट असते तर ते आपल्याला मॅनेजमेंट करता यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सेल्स अँड मार्केटिंग. याचेसुद्धा तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7,000 ते 10,000 पर्यंत एका महिन्यासाठी जो कोर्स आहे तर तो असणार आहे. तुम्ही जर यामध्ये बेस्ट काम करू शकला तर तुम्हाला त्या ठिकाणी परमनंट जॉबसुद्धा मिळणार आहे. तर तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर खालती स्क्रोल केल्यावर तुम्हाला या ठिकाणी भरपूर अशा इंटर्नशिप आहे तर त्या तुम्हाला दिलेल्या आहे आणि किती महिन्यासाठी कोर्स आहे आणि तुम्हाला जो स्टाइपेंड आहे तर तो किती मिळणार आहे, संपूर्ण ज्या माहिती आहे तर त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून एक जी प्रोफाईल आहे तर ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार आहे. जसे की कंटेंट क्रिएटर आहे, मी कंटेंट क्रिएटर या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. जसे मी कंटेंट क्रिएटर इंटर्नशिप या ऑप्शनवरती क्लिक करणार, मला याची संपूर्ण माहिती आहे तर ती पाहायला मिळणार आहे. जसे की लोकेशन मुंबईचं आहे आणि स्टार्ट डेट आहे इमिजिएटली, म्हणजे तुम्ही लगेच अप्लाय केल्यावर तुमचं काम जे आहे तर ते लगेच सुरू होऊन जाईल. आणि ड्युरेशन म्हणजेच टाईम असणार आहे 3 महिन्यासाठी हा जो कोर्स आहे तर तो असणार आहे. त्यानंतर तुम्हाला स्टाइपेंड दिलेली आहे
10,000 ते 25,000पर्यंत जी पेमेंट आहे तर ती आपल्याला मिळू शकते. आपल्याला आपल्या वर्कवर डिपेंड आहे ते. जसे की आपल्याला स्क्रिप्ट वगैरे लिहिता यायला पाहिजे किंवा ब्रँड कंटेंट आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला कनेक्ट कशा पद्धतीने करता येईल तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असायला पाहिजे. किंवा शूटिंग, एडिटिंग आणि जे व्हिडिओज आहे तर ते तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जे व्हिडिओ आहे तर ते कशा पद्धतीने एज्युकेशनल किंवा प्रोडक्टिंग रिलेटेबल जे कंटेंट असतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. तर स्किल्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आपल्याला कॅनवा ॲप्लिकेशन आहे तर ते चालवता यायला पाहिजे किंवा त्याचे नॉलेज असायला पाहिजे. कंटेंट मॅनेजमेंट, कंटेंट मार्केटिंग, कंटेंट रायटिंग, डिजिटल मार्केटिंग, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, फेसबुक, इंस्टाग्राम मार्केटिंग किंवा अशा पद्धतीची जी माहिती आहे किंवा स्किल्स आहे तर ते आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतर आपण पाहू शकतो हू कॅन अप्लाय, कोण अप्लाय करू शकतो त्याची माहिती दिलेली आहे. तर आपण फुल टाईम इंटर्नशिप करू शकतो तर ते आपल्याला त्या ठिकाणी एलिजिबल करता येणार आहे. त्यानंतर 21 एप्रिल ते 26 मेपर्यंत जे फॉर्म आहे तर ते आपण अप्लाय करू शकतो आणि जो कोर्स आहे तर तो 3 महिन्यासाठी त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर ज्या स्किल वगैरे इंटरेस्ट जर आपल्याला असेल, आपल्यात अशा प्रकारच्या स्किल्स असेल किंवा आपल्याला इंटरेस्ट असेल काम करायला तर त्यासाठी आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला जॉब ऑफर पण दिलेला आहे. आपण जर बेस्ट वर्कआउट केला त्या ठिकाणी तर आपल्याला परमनंट जॉब 4 ते 6 लाखपर्यंत आपल्याला प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी जी पेमेंट आहे तर ती त्या ठिकाणी मिळू शकते. तर लास्टला आपल्याला अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करून आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, प्रोफाईल दिलेली आहे, अप्लाइंग टू कंटेंट क्रिएटर इंटर्नशिप इन मुंबई. तर या ठिकाणी लेट्स गेट स्टार्टेड दिलेलं आहे. आपल्याला आपले नाव एंटर करायचे आहे, ईमेल ID, मोबाईल नंबर म्हणजेच कॉन्टॅक्ट नंबर आणि करंट सिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी डिटेलमध्ये आपल्याला भरायची आहे. त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला येणाऱ्या ज्या लँग्वेजेस आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपण टाईप विचारलेलं आहे. आपण जर विद्यार्थी असेल तर कॉलेज स्टुडंट करायचं आहे, फ्रेशर असेल तर फ्रेशर करायचं आहे, प्रोफेशनल वर्कर असाल तर या ठिकाणी आपल्याला वर्किंग प्रोफेशनल विचारलेलं आहे, त्या ठिकाणी आपण हे जे आहे तर ते टिक करू शकतो. त्यानंतर तुम्ही स्कूल स्टुडंट असाल तर हे तुम्ही ऑप्शन निवडू शकतात. या ठिकाणी मी फ्रेशर हा जो ऑप्शन आहे तर तो निवडणार आहे. आणि ज्या लँग्वेजेस आहे तर त्या ठिकाणी हिंदी, इंग्लिश, मराठी तर ह्या ज्या लँग्वेज आहे तर त्यात मी सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर इयर्स ऑफ वर्किंग म्हणजेच एक्सपिरियन्स आपल्याला विचारलेला आहे तर या ठिकाणी मी 0 करणार आहे. कोर्स मी या ठिकाणी करणार आहे. आपला जो कोर्स आहे तर तो कोणता कोर्स आपण केलेला आहे तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्याला भरायची आहे. BTech केलेलं असेल, BE, BCom, MBA, BA तर अशा पद्धतीचा जो कोर्स आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला कॉलेज नेम या ठिकाणी एंटर करायचं आहे. कोणत्या स्ट्रीममध्ये होता तर ते एंटर करायचं आहे आपल्याला, ऑप्शनल आहे ते. आणि त्यानंतर स्टार्ट इयर किंवा एंड इयर तर ते आपल्याला चूज करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो रिव्ह्यू युअर प्रेफरन्स. तर या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या एरियामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. तर ग्राफिक्स डिझाईन आहे, कंटेंट रायटिंग आहे, व्हिडिओ मेकिंग किंवा एडिटिंग आणि त्यानंतर डिजिटल मार्केटिंग दिलेलं आहे, सोशल मीडिया मार्केटिंग आहे, जसे की सोशल मीडिया इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, तुमच्या त्या ठिकाणी इंटरेस्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते ऑप्शन निवडू शकतात. त्यानंतर मार्केटिंग दिलेलं आहे, डाटा सायन्स आहे, व्हिडिओग्राफी आहे. आपण आपल्या पद्धतीने जो रिव्ह्यू आहे तर तो त्या ठिकाणी तो द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पॉप्युलर करिअर इंटरेस्ट दिलेला आहे, सेल्स असेल, डाटा एंट्री असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, ग्राफिक डिझाईन असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टेलिकॉलिंग तर अशा पद्धतीने संपूर्ण जे रिव्ह्यू आहे तर ते दिलेले आहे. आपल्याला जी सिटी आहे तर ती दिलेली आहे तर ती सिटी आपल्याला त्या ठिकाणी निवडायची आहे, ऑप्शनल आहे ते सुद्धा. आणि त्यानंतर आपल्याला जे व्हॉट इज युअर करंट करिअर गोल दिलेलं आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी जे पूर्ण जे आहे तर ते टिक करायचं आहे तर ते टिक करून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. या ठिकाणी पहिला जो ऑप्शन दिलेला आहे तर तोच या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. जसे की आपण आपला जो रिझ्यूम असणार आहे तर तो या ठिकाणी अपलोड केल्यावर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक जे आहे तर ते स्कॅन होऊन प्रीफिल सेक्शन जे आहे तर ते त्या ठिकाणी होणार आहे आणि आपला टाईमसुद्धा त्या ठिकाणी वाचणार आहे.
तर अशा पद्धतीने जो इंटर्नशिप आहे तर ती आपण घरबसल्या वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाईम जॉब या ठिकाणी करू शकणार आहे.